सांगली जिल्ह्यातील मुलींना आत्मनिर्भर आणि आत्मसंरक्षणासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या सांगली पॅटर्न अंतर्गत कराटे प्रशिक्षण उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। कन्या सबलीकरण अभियानांतर्गत 4 मार्च रोजी कराटे येलो बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। ही परीक्षा कवटे महांकाळ येथील महांकाली हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पटांगणावर पार पडली। या कराटे प्रशिक्षण आणि परीक्षेमध्ये एकूण 635 मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। त्यापैकी 375 मुली येलो बेल्टसाठी पात्र ठरल्या असल्याची माहिती सुनील भोसले यांनी कवटे महांकाळ वार्ता न्यूजशी बोलताना दिली। मुलींमध्ये आत्मविश्वास वाढून आत्मसंरक्षणासाठी सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे। यावेळी कराटे प्रशिक्षक तानाजी जाधव उपस्थित होते। सांगली पॅटर्न कन्या सबलीकरण अंतर्गत मुलींच्यासाठी कराटे प्रशिक्षण श्री महांकाली हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ऑगस्ट 2025 पासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे। प्रशिक्षक श्री तानाजीराव जाधव सर हे मुलींना अत्यंत चांगल्या पद्धतीने कराटेचे प्रशिक्षण देतात। आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी ही सदरची कराटे परीक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली। एकूण 635 मुलींच्यापैकी 375 मुलींनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला। 375 मुली येलो बेल्टसाठी पात्र झाल्या। या सदरच्या मुली या भविष्यामध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सबल असतील। माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून ही सुरू झालेली अत्यंत चांगल्या प्रकारची योजना ही भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं रूप घेऊन मुली स्वतःसाठी आत्मनिर्भर बनतील अशा प्रकारची अपेक्षा आहे।